एक महत्त्वाची घडामोड आहे। प्राजक्ता माळी यांच्या बाजूने पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेलं आहे, शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही। दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट स्त्री आहे, तिचं सत्व काल पाहवलं नाही। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे का, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला। तर धस यांनी इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स संदर्भात बोलताना प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलेलं होतं आणि त्यानंतर प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी माफी मागावी, त्यांचा निषेध नोंदवते असं म्हटलेलं होतं। प्राजक्ता माळी यांच्या बाजूने आता पंकजा मुंडेंनी ट्विट केलेलं आहे, तर शक्तीशिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही। त्रिदेवही थकले की शक्तीचं आवाहन लागायचं। त्रिदेव कुणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची। दुर्दैवी घटना आहे, कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्याचं काहीही करणाऱ्यांसाठीचं खाद्य आहे। भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्या या थांबवणं शक्य आहे ना, पण कायद्यानं ना नियमानं ते राहिले बाजूला। नुसती चिखलफेक आणि दुर्दैवानं सॉफ्ट टार्गेट आहे स्त्री, म्हणजेच वुमन। स्त्री आणि तिचं सत्व काल पाहवलं नाही। पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजच्या समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे का? एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी। बी स्ट्रॉंग अँड मेक अस प्राऊड यू #women असं पंकजा मुंडेंनी ट्विट केलंय।